मुंबई गुन्हे शाखेने कांदिवलीतील बोगस कंपन्यांवर छापा टाकून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट उघडकीस आणले आहे। या कारवाईत 12 आरोपी अटकेत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, एटीएम कार्ड, पासबुक व सिम कार्ड जप्त करण्यात आले। तपासात तब्बल 943 बँक खाते वापरण्यात आल्याचे व त्यातील सुमारे 181 खाते फसवणुकीसाठी असल्याचे निष्पन्न झाले। देशभरातील तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक या टोळीने केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। नाशिक पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पुन्हा एकदा धाक कारवाई करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। तब्बल 2 महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी केलं। नाशिक शहरात सलग पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेले दिसून येत आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्ड्यांचा प्रश्न डोकेवर काढतो, मात्र यंदाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही। खड्डे भरले जाणार नेमकं कधी, असा सवाल आता नाशिककर प्रशासनाला विचारत आहेत। भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील उमेश म्हेत्रे या तरुणाने थेट उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे। नवी दिल्लीतील राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरिमा जैन यांच्याकडे म्हेत्रे यांनी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी नियमानुसार 15,000 रुपयांचा डिपॉझिटही जमा केला। तरुण वयातच उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दाखल केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरात भीतीचे सावट निर्माण करणारा बिबट्या अखेर पकडला गेला आहे। या बिबट्याने काही दिवसांपूर्वी 3 वर्षीय आयुष भगतवर प्राणघातक हल्ला केला होता। रक्षाबंधनाच्या दिवशी मृत आयुष्याच्या हातावर त्याच्या बहिणीने राखी बांधल्याची हृदयद्रावक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली होती। तब्बल 12 दिवसांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने हा बिबट्या जेरबंद करत सुटकेचा श्वास घेतला आहे। मुंबई महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे। निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 227 ठेवण्यात आली असून प्रभागांची संख्या देखील 227 इतकीच असणार आहे। प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या 45 ते 65 हजारांच्या दरम्यान असेल, अशी माहिती दिली गेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे। मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी फेरबदल करत राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी या पदावर चंद्रकांत पाटील कार्यरत होते। उपसमिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणार आहे। जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समितीचे पुनर्गठन करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे।